नमस्कार. मी डॉक्टर अमोल श्रीराम शेंबटवाड, दमा ॲलर्जी व श्वसन विकार तज्ज्ञ, श्री साई हॉस्पिटल नांदेड. बरेच दम्याचे पेशंट्स असतात. त्यांचा दमा जेव्हा कमी होतो त्यावेळेस ते मला विचारतात, "सर, माझा मुलगा पण आहे, 5-6 वर्षाचा आहे. त्याला पण वारंवार कफ होतो, वातावरण बदल झालं की सर्दी होते, धुळीची ॲलर्जी आहे. तर आम्ही काय करायला पाहिजे?" आम्ही नॉर्मल त्याला वाफ देतो, IV अँटीबायोटिक्स देतो. तात्पुरतं ते बरं वाटतं, पण नंतर फ्रिक्वेंटली हे एपिसोड्स त्याला येत राहतात. तर ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्याला दमा आहे का, म्हणजे बालदमा आहे की नाही हे बघणं फार महत्त्वाचं आहे. ज्या पॅरेंट्समध्ये दम्याचा त्रास असतो, ज्यांची फॅमिली हिस्ट्री असते, आजी आजोबांना, आत्याला, मामाला, काकाला ॲलर्जीज असतात, दमा असतात, त्यांच्या लहान मुलांमध्ये ॲलर्जी दमा होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणामध्ये असते. तर ह्यामध्ये आपण काही ॲडव्हान्स टेस्ट असतात, जसं की FOT झालं, PFT झालं किंवा स्किन प्रिक ॲलर्जी टेस्टिंग. यामध्ये कुठल्या प्रकारची ॲलर्जी आहे, दम्याचा कुठला प्रकार आहे, खरंच दमा आहे का त्याला, की व्हायरल इन्फेक्शनमुळे ह्या गोष्टी होत आहेत. तर हे सर्व तपासण्या करणे फार महत्त्वाचं आहे. लहान वयातच जर ह्या आपण तपासण्या केल्या तर त्याला आपण फ्युचर सिव्हिअर अस्थमा अटॅक्सपासून वाचवू शकतो आणि बऱ्याच प्रमाणामध्ये त्याचे जे सिव्हिअर हॉस्पिटल ॲडमिशन्स आहेत हे पण वाचवू शकतो. तर या सर्व गोष्टींची जे पेशंट्स आहेत ज्यांना दमा आहे त्यांच्या मुलांमध्ये हे जर सिम्पटम्स असतील तर ह्या सर्व तपासण्या करून त्यांनी वेळीच यावर ट्रीटमेंट घेणे हे